वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर येस, व्लॉग खूप दिवसानंतर म्हणजे 3-4 दिवसानंतर येतोय। तर आता रमजान स्टार्ट आहे त्यामुळे रुटीन थोडंसं वर खाली झालेलं आहे। तर म्हणलं आज मी जाणार आहे कॅम्पमध्ये आणि कॅम्पमध्ये जी स्ट्रीट शॉपिंग असते रमजानमध्ये, तर म्हणलं ते तुमच्यासोबत शेअर करावी, तुम्हाला पण दाखवावी की कशी असते बाबाजान दर्गाच्या पाशी जी स्ट्रीट शॉपिंग असते। आणि खूप रमजानचे जे वाईब आहेत ते तिथे तुम्हाला बघायला भेटतील। खूप भरलेलं असतं आणि सगळं खूप खायचे फूड कॉर्नर वगैरे असतात, परत स्ट्रीट शॉपिंग असते पूर्ण टोटली। तर चला म्हणलं असं तुमच्यासोबत शेअर करावं की कशा प्रकारे असतं तिथे। मी आत्ता आलेली आहे ऑफिसवरून, आता मी इफ्तारी बनवणार आहे आणि त्याच्यानंतर इफ्तारी करून मग मी आणि मम्मी जाणार आहोत कॅम्पमध्ये बाबाजान दर्गाच्या इथे। तर चला स्टे कनेक्टेड, बघूया आपण की कशा प्रकारे तिथे रमजानचे आपल्याला वाईब्स बघायला भेटणार आहेत। आणि खरंच खूप छान असतं, लाइटिंग्स असते आणि सगळीकडे शॉपिंग असतं, लाइटिंग असते आणि बरंच काही काही असतं। तर चला स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे आणि आपण शॉपिंग पण करणार आहोत। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। दिखाओ खोल के दुपट्टा, ये बड़ा है मम्मी दुपट्टा। और दिखाओ ना डबल एक्सेल में कौन से वो लॉन्ग है गाउन के जैसा ही, अच्छा लग रहा है। नहीं पहन डालने का क्या होता है। वो डबल बेड लो, 300 में जोड़ी डबल बेड। वो डबल बेड लो, 300 में जोड़ी डबल बेड। तुमच्या पडलाय दात, आत्ता रडत होती खूप। दाखव सॉफ्टी तुझा दात कसा पडलाय, दाखव ना। खिडकी झाली सॉफ्टीच्या दाताची, आत्ता पडला, रडत होती खूप। हाँ, खाने का इफ्तारी का नहीं खाने का। लाइट गई उधर भी। सॉफ्टीचा दात पडलाय म्हणून सॉफ्टीला ट्रीट दिली, रडत होती म्हणून। महंगे देखो कितने अच्छे हैं। 100 है। ये पिंक वाले का क्या प्राइस है? 2200। प्रियंका को हमने उस दिन 1100 रुपये में दे दी। नहीं तुलसी बाग से माय शॉप ऐसे बैठे मेरे मेरे तो
नहीं कट नहीं करे तो भी चलता 20 रुपये बंदे लेकिन तो जाना छोड़ो ये मेरा कैसा चल रहा है सीने के चार्जेस करके बड़ा है जी, बहुत बड़ा है वो। कितने को है? 100 रुपये का। 100 रुपये में। और ये बच्चों के 100 रुपये का। बच्चों का भी 100 का है क्या? है क्या? बाथरूम के पास डालने देंगे ना वो कम करके 100 में दो ना थोड़ी। वो दे रहे हैं आंटी, बट उनके पास सफ़ेद कलर है करके मैं नहीं ले रही, वो सफ़ेद गंदे होते। 120 नहीं 100 वो 100 में दे रहे तो दो। हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे घरी। आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि कॅम्पमधून छान असं फिरून आलेलो आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू ज्या घरातल्या लागतात त्या घेऊन आलेलो आहे। खूप मोठा बाजार भरतो तिथे कॅम्पमध्ये बाबाजांच्या दर्ग्याच्या समोर। तर पुण्यात राहणार असेल तर नक्की एकदा विजिट करा। खूप स्वस्तामध्ये ड्रेसेस वगैरे मिळतात। 400 रुपयापासून ड्रेसेस स्टार्ट, 400 नाही तसं बघायला गेलं तर बेसिक जे डेली वेअरचे ड्रेसेस आहेत ते 250 रुपयांपासून मिळतात तिथे। 250 रुपयाला पूर्ण ड्रेस मिळतो। अशी खूप छान अशी स्ट्रीट शॉपिंग तिथे होते आणि 250 रुपयापासून ड्रेसेस जे कॉटनचे ऑफिस डेली वेअर ते आहेत। परत त्याच्यानंतर पर्स किंवा सगळं म्हणजे A to Z सगळं सामान तिथे मिळते। क्रॉकरी मिळते, म्हणजे ज्वेलरी, क्रॉकरी आणि जे हाऊसहोल्ड आयटम्स आहेत ते सगळे मिळतात। तर खूप छान असं रमजानमध्येच ते भरतं बाजार तो। तर नक्की विजिट करा। जर पुण्यामध्ये राहणार असताल तर नक्की विजिट करा, खरंच खूप छान असतो। आम्ही आलो आत्ता घरी आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं। तर आता म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं की मी काय काय आणलं। इथे माझ्यासोबत बसली आहे सॉफ्टी, जिचा दात पडलेला आहे आणि ती खूप रडती आहे दात पडल्यामुळे, कारण तिला वाटते दात येणार नाही परत, आहे का नाही? येणार दात। ती आता तिचे खालचे 2 पडून झाले, आता वरचे 2 दात पडतात। तिचे फ्रेंड्स असतात म्हणून ती थोडीशी सॅड आहे की माझा दात पडलाय तर माझे फ्रेंड्स हसतील। तर तिला सांगा कमेंट करून किती छान दिसते, क्यूट दिसते। दाखव सॉफ्टी, क्यूट नाही दिसत आहे? क्यूट दिसते ना, क्यूट दिसते। तर आता आम्ही आणलेले आहेत हे, आम्ही तर सर्वात आधी आम्ही घेतले होते की हे 2 डोअरमॅट। तर हे डोअरमॅट आहेत, हा एक फर्स्टवाला आहे आणि हा एक दुसरावाला आहे। हे 2 डोअरमॅट घेतले किती छान आहेत बघा। तर हे डोअरमॅट फक्त आणि फक्त 100 मध्ये 2 डोअरमॅट होते, म्हणजे होते ते त्यांनी सांगताना सांगितले 150-200, बट ते आम्ही घेतले 100 मध्ये 2 डोअरमॅट घेतले। त्याच्यानंतर मी घेतलेत हे पिलो कवर्स। त्याच्यानंतर मी हे घेतलेत पिलो कवर्स। हे मी तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगमध्ये काय काय केलं ते दाखवते हा, कारण मी एक जॅकेट पण घेतली ही मी दाखवते तुम्हाला। तर दुसरं हे दाखवते, हे 4 पिलो कवर आहे, छान पिलो कवर आहेत 4 सुंदर कवर आहेत 4। तुम्हाला बेडशीट पण आहे तिथे, बेडशीट पण 300ला डबल बेडशीट वगैरे आहे। परत सेट जर घ्यायचा असेल तुम्हाला ते सेट पण आहे। असे हे मी 4 पिलो कवर घेतले। तर माझ्याकडे ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये पिलो मी खूप यूज करायचे, जे सपोर्टसाठी, बॅक सपोर्टसाठी। हे माझ्याकडे ऑलरेडी 4 पिलो आहेत, त्याच्यामुळे मी 4 बेडशीट सेम कवर घेतले 4। त्याच्यानंतर एक हा आम्ही द्यायला घेतला आहे ड्रेस, तुम्ही बघू शकता की छान ड्रेस आहे। आम्ही घरी आमच्या दोघींसाठी नाही घेतला, हा आम्ही
कुणाला तरी बाहेर द्यायचा आहे म्हणून घेतलेला आहे. हा आहे ड्रेस जो की फक्त 400 रुपयाचा ड्रेस आहे. बघू शकतो किती छान त्याच्यावर भरलेला आहे पूर्ण, म्हणजे डिझाईन वगैरे आहे. लहान मुलीचा ड्रेस आहे हा 13-14 वर्षाचा. बघू शकतो किती छान ड्रेस आहे हा. त्याच्यामध्ये अशी फुल एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि हा ड्रेस आहे. त्याची पॅन्ट ही आहे, पॅन्टच्या खाली पण बॉटमला एम्ब्रॉयडरी केलेली आहे. पॅन्टच्या खाली बॉटमला एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अशी ही पॅन्ट हे पूर्ण म्हणजे 400 रुपयाला आहे हा सेट. आणि थोडा हेवीवाला जर तुम्हाला कपडे तिथे घ्यायचे असेल तर ते पण 1000 रुपयापासून 750-800 1000 रुपयापासून हेवीवाले ड्रेस पण खूप आहेत. आणि वेडिंगचे लेहेंगेज मला एवढे आवडले. ते लेहेंगे 2200 रुपयाला लेहेंगे इतके छान होते आणि करतात ते बार्गेनिंग चालतं तिथे खूप सगळं. त्याच्यामुळे 2200 म्हणले की जो चांगला बार्गेनिंग करणारा असेल त्याला ती पाहिजे त्या त्यांच्या प्राईजमध्ये मिळेल नक्कीच. तर असं आम्ही ही शॉपिंग केली. आणि त्याच्यानंतर मी ही एक जेगिंग घेतलेली आहे मला ब्लॅक कलरची, चांगली फ्री म्हणजे मोठी साईज आहे, लेंथ पण चांगली आहे. बट ही मी तिथून नाही घेतली, ही मी दुकानातून घेतलेली आहे. जेगिन्स म्हणजे कॅम्पमधूनच घेतली, फक्त एका दुकानातून घेतली. स्ट्रीटवर नाही भेटत, स्ट्रीटवर नव्हती तिथं नाही घेतली. तर अशी आम्ही शॉपिंग केलेली आहे आज. आणि ड्रेस वगैरे आम्ही घेतलेले आहेत ईदसाठी, बट ते मी नाही रिव्हील करणार, ते ईदच्या दिवशीच तुम्हाला बघायला भेटतील. तर सगळ्यांची आमची ऑलमोस्ट शॉपिंग झालेली आहे ईदची, बट अजून थोडीफार आहे, चालू आहे किरकोळ. तर ते ईदपर्यंत चालू राहणार आहे. अशी आमची आजचा व्लॉग होता जो की आमच्या शॉपिंगशी रिलेटेड होता. आणि छान वाटलं मला असं तुमच्यासोबत सगळं एक्सप्लोअर करायला. मला पण आवडलं. आम्ही नेहमी जातो, म्हणजे दरवर्षी जातो आम्ही ते कॅम्पमध्ये शॉपिंग इन द स्ट्रीट शॉपिंग. तर आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक दाखवते. आम्ही एक तिकडनं आल्यानंतर आम्ही गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आमचा कूलर आणायला. तर आम्ही घेतलेला आहे कूलर. तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला दॅट्स इट. हा व्लॉग मी इथे थांबवते आणि तुम्हाला भेटते एक छान नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली, तुम्ही जर पुण्यात राहणार असेल तर बाबाजान दर्ग्याजवळ शॉपिंग जे स्ट्रीट शॉपिंग आहे ते बघितलं आहे का, आणि नसेल बघितलं तर ते नक्की बघून या. आणि ज्यांनी कोणी बघितलं असेल, गेले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही जाऊन आलेले आहेत किंवा तुम्हाला ते मार्केट कसं वाटलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एक छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.